संभाजीनगरमध्ये एसटी बसचा भीषण अपघात झालाय। अजिंठा घाटामध्ये बस उलटली आहे। यात 10 प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे। बस चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे। बसमधून 66 प्रवासी प्रवास करत होते। पुण्याहून रावेरकडे जाताना अजिंठा घाटामध्ये हा अपघात झालाय। अमरावतीहून मुंबईकडे येणाऱ्या अमरावती एक्सप्रेसला दादर रेल्वे स्टेशनमध्ये आग लागली आहे। गाडीच्या एसी डब्याला अचानक आग लागली। यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नसून सर्व प्रवाशांना दादर स्थानकामध्ये सुखरूपपणे उतरवण्यात आलंय। स्टेशन मास्तर यांच्या कार्यालयासमोरच ही घटना घडल्यामुळे तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय। संभाजीनगरच्या किराडपुरा भागातील रोशन मशिदीजवळ घरगुती गॅसचा स्फोट झालाय। या स्फोटात 3 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झालाय तर 5 जण जखमी झालेत। स्वयंपाक करताना गॅसचा भडका झाला आणि त्यानंतर सिलेंडरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली। नाशिकच्या अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। हिरावाडी परिसरामध्ये दोन चार चाकी गाड्यांना अचानक आग लागल्याने परिसरामध्ये एकच धावपळ उडाली आहे। तर अग्निशमन दल आणि पंचवटी पोलीस घटनास्थळी दाखल होत आग विझवण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे। आग नेमकं कशामुळे लागली आहे हे मात्र समजू शकलेलं नाही। गडचिरोलीमध्ये जादू टोण्याच्या संशयावरून दोघांना जिवंत जाळण्यात आलंय। यात एका महिलेचा समावेश आहे तर जमानी तेलामी ही महिला आणि देव अटलामी या पुरुषाला जिवंत जाळण्यात आलेला आहे। या प्रकरणी 15 जणांना अटक करण्यात आली आहे। धक्कादायक बाब म्हणजे अटक केलेल्यांमध्ये महिलेचा पती आणि मुलाचाही समावेश आहे।